नमस्कार. आज आपण पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत. कदाचित तुम्हाला आठवत असेल, गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही एक लाईव्ह केला होता कमिशनर ऑफिसमधून. 2-2.5 महिन्यापूर्वी कमिशनर ऑफिसपासून आपण एक लाईव्ह केला होता. त्याच्यामध्ये ही एक फॅमिली होती आणि अजून अन्सारी म्हणून एक फॅमिली होती. त्यांच्या मुली गायब झाल्यात पुण्यातून. आता हे पुणे स्टेशनवरती फुगे विकणारी लोक आहेत. म्हणजे पुणे स्टेशनसमोर माल धक्का परिसरामध्ये ज्या ठिकाणी फुटपाथ आहे त्या फुटपाथवरती गेल्या अनेक वर्षापासून ही लोक राहतात. यांची एक मुलगी 15-16 वर्षाची मुलगी आहे यांची. ही 15-16 वर्षाची मुलगी 3 महिन्यापूर्वी काय नाव त्याचं? अजय अरुण आडेकर. हा दौंडला राहणारा मुलगा आहे. पुणे स्टेशनला ह्या मुलाने हा पुणे स्टेशन परिसरामध्ये बिस्लरी अगरवाल म्हणून आहेत. कोण सप्लायर व्यापारी आहे. त्यांच्याकडे ते पाणी सप्लाय करायचं काम करायचं. त्या मुलीचं त्याची ओळख झाली आणि त्याच्यामधून मुलगी घेऊन गेला. 3 महिने ही मुलगी त्याच्या ताब्यामध्ये होती. त्याच्या अगोदर आम्ही इथं पोलीस स्टेशनला हे लोक खूप वेळा आले, पण पोलिसांकडनं यांना काही दाद मिळत नव्हते. मग आमच्या अनिल परदेशींकडे ही लोक आली. आम्ही हे सगळा विषय घेऊन सीपींना भेटलो. सीपींना भेटल्यानंतर स्वतः सीपी साहेबांनी सुद्धा ह्या विषयामध्ये आदेश दिले होते. तरीसुद्धा त्यानंतर ती मुलगी स्वतःहून 3 महिन्यानंतर त्या मुलांनी तिला वापरली आणि तिला 3 महिन्यानंतर तिला आणून सोडली. आता मागच्या 5-6 दिवसापूर्वी आता तिचे रिपोर्ट केलेत ससून हॉस्पिटलमध्ये. ते रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह आलेत. आता त्या बाबतीमध्ये जी काय अजून माहिती होती की हा सगळा प्रकार कसा घडला, काय घडला, त्यानंतर ही लोक कशी आमच्याकडे आले, सगळं आमचे शाखाध्यक्ष अनिल परदेशी सांगतील. जय महाराष्ट्र. मी पुणे स्टेशन परिसरात शिवसेना पक्षाचं काम करतो. ही लोक माझ्या परिचयाची आहेत. हे आणि अन्सारी कुटुंब हे पुणे स्टेशनला राहिलेत मालधक्का रोडला, आणि अन्सारी कुटुंब हे काशेवाडीत राहिलेत. अन्सारी कुटुंबाची मुलगीसुद्धा एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या असणाऱ्या मुलांनी पळून नेलेली आहे. तीसुद्धा केस आमच्याकडे आली. आणि ह्यांचीसुद्धा मुलगी स्टेशन परिसरात अगरवाल नावाच्या व्यापारीकडं एक अजय आडेकर नावाचा मुलगा काम करत होता. त्या मुलाने ह्यांची मुलगीसुद्धा पळून नेली. आम्ही पळून नेलं ते संबंधित बनगार्डन पोलीस स्टेशनला गेलो, पण बनगार्डन पोलीस स्टेशन म्हणलं की ही सोमवारपेठ एरियातनं पळून गेलेली आहे. त्यामुळं समर्थ पोलीस स्टेशनला आलो. तर समर्थ पोलीस स्टेशनला त्यावेळेस हे सारखे येत होते, पण यांच्यावर त्या मुलावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. परंतु जेव्हा आम्ही लक्ष घातलं तेव्हा मला वाटतं मिसिंगचा गुन्हा दाखल इथं झाला ना. मिसिंगचा गुन्हा दाखल झाला. पण पोलिसांनी ज्या तत्पर्य दाखवली पाहिजे मुलींच्या संदर्भात, आज बदलापूरची घटना असेल, 7 पोलिसांच्या त्या मुलीवरच्या ज्याने अत्याचार केले त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला लागतात. आजही अशीच परिस्थिती आहे. 2 मुली पुणे शहरातनं गायब आहेत. आज वसंतात्या मोरेंच्या मार्गाने सीपी साहेबांना भेटलो. सीपी साहेबांनी DCP साहेबांना स्पष्ट सांगितलं होतं दोन्ही मुली लवकरात लवकर तपासा, यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ताबडतोब मला या मुली हाजीर पाहिजे. पण त्या गोष्टीला 3 महिने होऊनसुद्धा पोलिसांकडनं त्या मुली सापडल्या नाही. अखेर ती मुलगी त्या मुलांनी सोडून दिली पुणे स्टेशनला. तेव्हा ती त्यांच्या घरच्यांना सापडली आणि त्यांच्या घरच्यांनी मुलीला पोलीस स्टेशनला आलं. म्हणजे ही अक्षरशः मला म्हणता एवढ्या आज पुणे पोलिसांचं नाव आहे. पुणे पोलिसांनी जर ठरवलं तर कसलाही आरोपी 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनला हजर असतो. पण आज ह्या मुलींचा विषय पोलीस खातं मुलींच्या विषयांकडं गुन्ह्यांकडं गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. माझी CP साहेबांना नम्र विनंती आहे की आज एक मुलगी सापडली, तिचा ससूनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लवकरात लवकर आपण हिच्यावर त्याच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करावा. दुसरी जी मुलगी आहे ज्या गुन्हेगारांनी पळून नेली काशेवाडीतनं, त्या गुन्हेगाराला सुद्धा पकडावं. तिचे आई वडील आज हायकोर्टात जाऊन पोलिसांविरोधात केस दाखल करतात. मग ही वेळ एखाद्या नागरिकावर येते कशी काय? तो जर आपल्या पोलिसांविषयी हायकोर्टात जर दाखल करत असेल तर तिथल्या खडक पोलीस स्टेशनच्या PIंना कळायला पाहिजे की आपल्या विरोधात जर एखादं हायकोर्टात जाऊन गुन्हा दाखल करतोय तर आपण त्वरित ॲक्शन घेऊन त्या गुन्हेगाराला पकडलं पाहिजे आणि त्या जे काय मुलीचे आईवडील आहेत व मुलीला न्याय दिला पाहिजे. ती मुलगीसुद्धा कुठे माहीत नाही. 3-4 महिने आले तो गुन्हेगार तिच्याबरोबर काय वृत्ती करतोय, मारली आहे का तिला फेकली आहे काही माहीत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे पोलिसांना लवकरात लवकर ह्या मुलीबद्दल सुद्धा गुन्हा दाखल करावा
आणि जी अन्सारी कुटुंबातली मुलगी आहे, तिला सुद्धा पकडून आणि आरोपी पकडून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा. आता वसई त्याच्यामध्ये विषय असा आहे की आता आम्ही PI साहेबांना भेटलो इथे. आता ही लोक मगाशी आमचं शिवसेना पक्षाचं आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनामध्ये मला अनिलने सांगितलं की ही दोघंही नवरा बायको नरपतगिरी पोलीस चौकीमध्ये थांबलेले आहेत. आम्ही तिथं नरपतगिरी पोलीस चौकीमध्ये आलो तर हे तिथं बाहेर बसलेत. पोलीस चौकीमध्ये कुणीही नाही आहे आणि हे तिथं बाहेर बसून आहेत. मग शेवटी आम्ही त्यांना आमच्या गाडीत घेतलं, साहेबांना फोन केला, साहेब इथं होते. आम्ही आता PI साहेबांना भेटलो आहे. परंतु गंभीर बाब ही आहे की मागच्या शुक्रवारी ती मुलगी तिच्या स्वतःच्या मनाने पुणे स्टेशन परिसरामध्ये आली. यांच्या कुणाला सापडले रे? माझ्या भावजाईला ह्याच्या सापडले. तेव्हा भावजाईने माझ्या गावात माझा नंबर बंद होता म्हणून फोन लावला गावाला. माझ्या भावाला फोन केला, म्हणलं त्याच्या भावाला सांग तुझी मुलगी सापडलेली जा लवकर. तेव्हा मी बायकोला उठवलं. सकाळी माझ्या भावजाईने त्याला धरून ठेवलं. पुढं आपला हे सोमवार पेठमध्ये म्हणजे त्या हरामखोर तो अजय आडेकर हा अजय आडेकर हा नालायक दौंडला राहतो. आम्हाला जर त्याचे पत्ते कळत असतील, त्याचा फोन नंबर कळतो, तो राहतो कुठं तो कळतो, त्याच्या आईबापाला इकडे मागे आणून ठेवलं होतं. मग आमचा विषय असा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावला नाही पाहिजे. या नालायक आज एका विषयातून आज जर मोकळा झाला तर ह्याला जर कळलं नाही की आपलं काही वाकडं झालं नाही. 3 महिने पोरगी वापरली, 15-16 वर्षाची पोरगी वापरली आणि पुणे स्टेशन परिसरामध्ये आणून सोडली. ती ह्याच्या घरच्यांना सापडली. त्याच्यानंतर ना आज त्यांनी ती पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून जमा केली आणि त्याचं जमा करून ती पोरगी आज सुधारगृहात पोलिसांनी पाठवली आहे. परंतु मुलगी सुधारगृहात पाठवून विषय थांबणार नाही आहे. जो नराधम आहे त्याच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावरती 376 दाखल झाली पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी किडनॅपिंग दाखल झाली पाहिजे. कारण ह्या सगळ्या गुन्ह्यांतर्गत त्यांनी 16 वर्षाची पोरगी 16 वर्षाची पोरगी आहे. 16 वर्षाची पोरगी त्यांनी 3 महिने डांबून ठेवली आहे. तिच्यावरती बलात्कार केलेला आहे. अजूनही ती सांगते आहे की मुलगी काहीतरी दुसऱ्या पण लोकांनी तिच्याबरोबर अतिप्रसंग केला. असं काय बोलली का ती तुझ्याबरोबर? लागले का काय हाताला? नाही, ती चटका दिलेला आहे. तिने चपाती बनवताना चटका दिलेला सापडलं माहिती त्या कामाला. ते कुठला तरी का कामाला होती तिकडे काहीतरी त्या माणसाने ते नाही चपाती केल्यावर तिला चटका दिलेला. जर अशा पद्धतीने आता हे सगळं होण्याचं मागचं कारण येत नाही. आपण पाहू शकतो की पोलिसांचं मनोबल कशा प्रकारे खच्ची केलं जातं आहे. आम्ही पोलिसांना वाईट म्हणणार नाही, परंतु पोलिसांनी सुद्धा तत्परतेने गरीब असलं म्हणून काय आलं गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या आरोपीवरती लवकरात लवकर आम्ही आत्ता साहेबांना सांगितलं की आजच्या आज संबंधित आरोपीवरती 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ती पोरगी 16 वर्षाची आहे, तिच्यावरती पॉक्सो लागला पाहिजे. शिवाय त्या पोरीला त्यांनी 3 महिने डांबून ठेवली. किडनॅपिंग पण त्या हरामखोरावरती लागली पाहिजे. तो दौंडचा आहे, त्याला दौंडमधनं त्याच्या घरातून आणला पाहिजे त्याला. आणि त्याने अजून त्या मुलीच्या बाबतीमध्ये 3 महिन्यामध्ये काय केलं तर तिचे आईबाप सांगतात की तिला चटके दिले, तिला अजून काय केलं. म्हणजे हे सगळं माहिती असताना सुद्धा आम्ही 2-2.5 महिने CP साहेबांना पण भेटलो. CP साहेबांना भेटून सुद्धा त्याच्यानंतरनं मुलीचा काहीच तपास लागला नाही. अन्सारीच्या मुलीच्या बाबतीमध्ये पण तर झालं. त्याच्या बापाला PI दाखल करून स्वतः प्रायव्हेट कंप्लेंट केली आहे कोर्टामध्ये जाऊन. मग अशा विषयामध्ये जर लोकांना न्याय मिळणार नसेल, मुली गायब झाल्यानंतर तर त्या पालकांनी करायचं काय? आज यांची अवस्था अशी आहे की जेव्हा दिवसभर कमावतात तेव्हा ही लोक संध्याकाळी यांच्यात चुली पेटतात. यांना विचारात घेणार, कोण यांच्या कंप्लेंटी घेणार? आम्ही जर इकडं अनिलकडं हा विषय आला नसता, माझ्याकडे विषय आला नसता तर आम्ही त्यावेळेस यांना कमिशनर ऑफिसला सुद्धा घेऊन गेलो होतो. तिथं सुद्धा काही दाद मिळाली नसती. आज 2-2.5 महिन्यानंतर आज कळते की मुलीला आली आहे. बरं मुलगी आली तर मग त्या मुलीच्या बाबतीमध्ये असं घडलं आहे. 8 दिवसापूर्वी मुलीला मागच्या शुक्रवारी उद्या 8 दिवस होते, तर 8 दिवसापूर्वी मुलीला जर सुधारगृहात टाकलेली आहे तुम्ही, तर मग आत्तापर्यंत 376 दाखल करण्यात झाला. आरोपी पण माहिती आहे कोण येतो. तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मुलीची तपासणी झाली ससून हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये रिपोर्टसुद्धा जर पॉझिटिव्ह आला आहे तर गुन्हा त्वरित दाखल झाला पाहिजे. आरोपी तुम्ही आत्तापर्यंत त्याला कधीच
त्याला PC घेऊन तो कधी जेलमध्ये जायला पाहिजे होता, पण तसं काही झालं नाही. आता आम्ही साहेबांना सांगितलं येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर संबंधित आरोपीला अटक नाही झाली, त्याच्यावरती जर गुन्हे हे आम्ही बोललो त्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि जर नाही झाले तर मग त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी उपोषणाला यांना घेऊन बसणार आहोत. हे वडील काय बोलत ते बोलते. बरोबर होतं दादा, आमचे तर कंप्लेंट पण घेत नव्हते. मग कसं ते आपलं हे कुठली चौकी आहे आपलं बंद गार्डन पोलीस चौकीला गेलो, मी स्टेशनची चौकीला गेलो, परत गेले तर ती पोलीस लोक पण आम्हाला म्हणतात तुम्ही कोण आहे काय नाही आम्हाला सांगू नका. म्हणलं जावा तुम्ही. इकडे तिकडे मी कमीत कमी 2-3 दिवस फिरलो. मी येडा झालो, मी फार येडा झालो होतो. तेव्हा माझं दादा बरोबर भेट झाली. मी स्वतःहून नाही काम दादाला सांगितलं, तेव्हा दादा माझ्या बरोबर फिरले आणि जेव्हा इथं घेऊन आले तेव्हा माझी कंप्लेंट कमीत कमी 8 दिवसाच्या नंतर माझी इथं कंप्लेंट 8 नाही कमीत कमी 14 दिवस लागले मला कंप्लेंट करायला. ऐका ना, हे कुटुंब गुन्ह्या गोविंदांनी कष्ट करून ह्यांचा संसार चालू होता. आज 3 महिन्यापासून यांची मुलगी गेल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली. हे जेवत नाहीये, हे सारखं टेन्शन मध्ये आहेत. यांच्या मुलीला आत्ता सुद्धा भेटणं देत नाही यांना. आत्ता सुद्धा यांची मुलगी सुधारगृहात आहे. मुलीशी भेटणं झालं पाहिजे, यांचं बोलणं झालं पाहिजे, काय घडले काय नाही. आज त्यांची मुलगी किती केलं तर त्यांच्या काळजाचा तुकड्याचा जर 3-3 महिने गायब होत असेल, त्यांची मुलगी त्यांना कळतं ना काय. तर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्याला अटक करावी आणि लवकरात लवकर ह्या गरिबांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो. आज आम्ही या बाबतीमध्ये आणि साहेबांनी तशा प्रकारे आम्हाला शब्द दिला संबंधित आरोपीवरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेली आहे, त्याच्यावरती आत्मप्रसंग घडलेला आहे. त्यांच्या मुश्किल आवायला पाहिजे, तो दौडला असू त्याला शोधला पाहिजे, त्याला इथं आणला पाहिजे. त्यांनी त्याच्यावरती ह्या सगळ्या कायद्याअंतर्गत मग तो किडनॅपिंग असेल, पॉक्सो असेल किंवा बलात्काराचा केस असेल, अजून जर त्याने मित्रपरिवारामध्ये जर काही त्या मुली बाबतीमध्ये असे काही अतिप्रसंग झाले असतील तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही तर मग पुढं भविष्यामध्ये येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सांगून ठेवलं की जर ह्या मुलीवरती तिला सुधारगृहात ठेवलं म्हणजे हा विषय संपला असं होणार नाही. खडक पोलीस स्टेशनने सुद्धा या संदर्भामध्ये लवकरात लवकर त्या अन्सारी परिवाराला न्याय दिला पाहिजे. जर अशा त्यांच्या गायब होत असतील, जात असतील आणि त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल होत नसतील तर मला वाटतं की हा अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याची दखल पोलिसांनी घ्यावी. PI साहेबांना आता आम्ही विनंती केलेली आहे. जर याच्यामध्ये आज उद्या 2 दिवसामध्ये जर संबंधित आरोपीवरती गुन्हे दाखल झाले नाहीत आणि आरोपीला अटक झाली नाही तर मग त्याच्यानंतर ना आम्हाला इथं स्वतःला या फॅमिलीबरोबर, कारण आता अनिलने सांगितलं की हे रोज पुणा स्टेशन परिसरामध्ये भोगे विकणारे लोक आहेत आणि यांचं पोट रोजच्या रोज त्याच विषयावरती. आज गेल्या 3-4 महिन्यापासून त्यांची मुलगी नसल्यामुळं त्यांचं कामाकडे लक्ष लागत नाही. आता मुलगी आली आहे तर ती आता सुधारगृहात ठेवली आहे. मुलगी सुधारगृहात आहे म्हणून ठीक आहे. आतासुद्धा ती मुलगी जर घराच्या बाहेर असते, इथं असते तर तो मुलगा परत येऊ शकतो, परत त्या मुलीला नेऊ शकतो. त्यामुळं मला वाटतं की आरोपीवरती गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली पाहिजे. मुलगी सुधारगृहात ठेवून विषय संपणार नाही. आरोपीला जोपर्यंत शासन होत नाही, त्याच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. आता सापडली आहे मुलगी, ती पोलिसांच्या कारवाईमध्ये सापडलेली नाही आहे. त्या हरामखोरांनी तिला पुणा स्टेशन परिसरामध्ये आणून सोडली. 3 महिने वापरली आहे पोरगी आणि 3 महिन्यानंतर ती पोरगी त्याने इकडे आणून सोडली आहे आणि तो दौंडचा आहे. त्यामुळे त्याला दौंडमधनं त्याच्या मुश्किल आवडल्या पाहिजेत. अजय आडेकर या नावाने इथे गुन्हा पण दाखल केला. नावाने नाही, गुन्हा दाखल नाही, NC आहे ना ते, फक्त यांची हरवलेली NC. ते पण त्या अगरवाल म्हणून त्या माणसाने सांगितल्यानंतर नाही की तो त्याच्याकडे काम करत होता. त्यामुळे यांना त्या संशय आला आणि त्यानुसार त्याच्यावरती गुन्हा इथं दाखल NC झालेली त्याची पहिली. पण त्या संबंधित आरोपीला आणलं पाहिजे, त्याची तपासणी करून तो त्याच्यामध्ये दोषी होता, त्या मुलीला तिथं दाखवलं पाहिजे त्याच्याबरोबर ती होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. हीच आमची मागणी आहे. धन्यवाद.